गोल पद्धतीने मका लावली, शेतकऱ्याचं डोकं भयंकर प्रकार, जागी चटक. एवढं असं कसं काय सुचलं, इतकं शहाणपण कुठून आलं, असा काळा खेळ सुरू होता. हे समोर आल्यानंतर संपूर्ण परिसर हादरून गेला. एका शांत, साध्या आणि शेतीप्रधान गावात ही घटना घडली. गावातील लोक रोजप्रमाणे आपल्या कामात व्यस्त होते. प्रत्येकाच्या शेतात वेगवेगळी पिकं होती, पण एका शेतकऱ्याने मात्र अचानक सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. कारण त्या शेतात नेहमीसारखी सरळ रेषेत लागवड नव्हती. संपूर्ण शेतात एक वेगळीच रचना दिसत होती. वरून पाहिलं तर ती एखाद्या मोठ्या गोल चक्रासारखी वाटत होती. गावात याची चर्चा सुरू झाली, पण कोणीही त्यामागचं खरं कारण समजू शकत नव्हतं. सुरुवातीला अनेकांनी त्या शेतकऱ्याचं कौतुक केलं. काहींना वाटलं की त्यांनी इंटरनेटवर पाहिलेलं परदेशातील आधुनिक तंत्रज्ञान वापरलं असावं. काही म्हणू लागले, हा माणूस खूप विटचा विचार करतो. तर काही जण त्याच्याकडून माहिती घेण्यासाठी जाऊ लागले. पण विशेष म्हणजे तो शेतकरी प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हसत देत असे आणि जास्त काही सांगणं मात्र टाळत असे. दिवस जात होते आणि त्या शेतातील मका दिवसेंदिवस उंच वाढत होता. इतका दाट की उंच की बाहेर उभं राहून आत डोकावणंही अशक्य झालं होतं. एखाद्या हिरव्या भिंतीसारखं ते शेत दिसू लागलं. गावातील अनेक मुलं उत्सुकतेपोटी जवळ जायचा प्रयत्न करत, पण त्यांना नेहमीच परत पाठवलं जात असे. विशेष म्हणजे त्या शेताच्या आजूबाजूला रंगीबेरंगी फुलं लावण्यात आली होती. शेत इतकं सुंदर दिसत होते की अनेक जण फोटो काढण्यासाठीही तिथे थांबत होते. बाहेरून पाहणाऱ्याला ते एखाद्या आदर्श शेतासारखं वाटत होतं, पण जितकं सुंदर ते दृश्य दिसत होतं तितकाच खोल संशय हळूहळू वाढत गेला. गावातील काही ज्येष्ठ शेतकऱ्यांनी एक गोष्ट लक्षात घेतली की त्या शेतात काम करणारे लोक फार कमी दिसत होते. पण रात्री उशिरापर्यंत तिथे हालचाल होती. काही अनोळखी वाहने येत थोड्याच वेळात निघून जात. दिवसा मात्र सगळं शांत असायचं. ही बाब अनेकांच्या लक्षात आली. काही दिवसांनी आणखी एक विचित्र गोष्ट समोर आली की शेताजवळून जाणाऱ्या लोकांना एक वेगळाच वास येऊ लागला. सुरुवातीला लोकांनी त्याकडे फारसं लक्ष दिलं नाही, पण हा वास रोजचाच झाला. तो साध्या मक्याच्या पिकातून येणारा नव्हता हे अनुभवी शेतकऱ्यांना जाणवत होतं. गावातील काही तरुणांनी याबाबत चर्चा सुरू केली. त्यांना वाटलं काहीतरी वेगळंच सुरू आहे, पण कोणाकडे पुरावा नव्हता. त्यामुळे कोणीही थेट आरोप करायचं धाडस करत नव्हतं. प्रत्येकजण फक्त अंदाज बांधत होता. दरम्यान त्या शेतकऱ्याचा आत्मविश्वास मात्र दिवसेंदिवस वाढत गेला. तो गावात अगदी निर्धास्तपणे फिरत असे, कोणाशीही सहज बोलत असे. त्याच्या चेहऱ्यावर कोणतीही भीती नव्हती. त्यामुळे अनेकांना वाटू लागलं की संशय घेण्यात काही अर्थ नाही. पण संशयाची ठिणगी एकदा पेटली की ती सहज विझत नाही. गावातील काही लोकांनी शांतपणे त्या शेतावर लक्ष ठेवायला सुरुवात केली. कोण येतं, कोण जातं, कोणत्या वेळी हालचाल होती याची माहिती जमा होऊ लागली. काही दिवसांनी चित्र आणखी स्पष्ट होऊ लागलं. एका रात्री उशिरा पुन्हा काही अनोळखी लोक त्या शेतात गेले. ते बराच वेळ आत होते. बाहेर पडताना त्यांच्या हातात काही मोठी पोती असल्याचं दुरून दिसलं, पण अंधारामुळे त्यात काय होतं हे समजू शकत नव्हतं. मात्र आता गावकऱ्यांचा संशय जवळपास खात्रीत बदलत होता. अखेरीस काही जबाबदार नागरिकांनी याची माहिती पोलिसांना दिली. मात्र पोलिसांनीही घाई केली नाही. त्यांनी आधी मिळालेल्या माहितीची पडताळणी सुरू केली. काही दिवस गुप्तपणे निरीक्षण करण्यात आलं. प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवलं गेलं. सगळ्या गोष्टींची खात्री झाल्यानंतर एक दिवस सकाळी अचानक मोठी कारवाई करण्यात आली. पोलिसांचं पथक थेट त्या शेतात पोहोचलं. गावकरीही दूर उभे राहून काय घडतं हे पाहत होते. त्या क्षणी कुणालाही आत काय सापडणार आहे याची कल्पना नव्हती. सुरुवातीला पोलिसांना बाहेरून काहीही संशयास्पद दिसलं नाही. सर्वत्र फक्त उंच मका आणि आजूबाजूला फुलं दिसत होती. काही क्षणांसाठी ती पोलिसांनाही माहिती चुकीची वाटली असावी. तेव्हा त्यांनी तपास थांबवला नाही. मग पोलिसांनी त्या दाट मक्यातून आत जाण्याचा निर्णय घेतला. जसं जसं पथक आत जात होतं तसं दृश्य बदलत होतं. बाहेरून दिसणारं शेत आणि आतलं वास्तव यामध्ये प्रचंड फरक होता. काही अंतर पार केल्यानंतर सगळेच थबकले. मक्याच्या दाट पिकामध्ये वेगळ्याच प्रकारची झाडं व्यवस्थित रांगेत लावलेली दिसली. त्यांची काळजी घेतल्याच्या स्पष्ट खुणा होत्या. हे साधं पीक नव्हतं. प्रत्येक झाड जपून वाढवण्यात आलं होतं. आता पोलिसांना सर्व चित्र स्पष्ट होऊ लागलं. त्यानंतर संपूर्ण शेताची तपासणी करण्यात आली. प्रत्येक भाग काळजीपूर्वक पाहण्यात आला. बाहेरून तयार केलेली गोलाकार रचना ही केवळ सौंदर्यासाठी नव्हती, तर आत काय सुरू आहे हे कोणालाही सहज लक्षात येऊ नये यासाठी ती आखलेली होती. आतापर्यंत गावकरी ज्या गोष्टीचं कौतुक करत होते तीच रचना आता संशयाचं सर्वात मोठं कारण ठरली होती. आधुनिक शेतीचा आव आणून एक मोठा गैरप्रकार लपवण्याचा प्रयत्न करण्यात आला. पोलिसांनी सर्व पुरावे गोळा करण्यास सुरुवात केली. शेतकऱ्यालाही घटनास्थळीच ताब्यात घेण्यात आलं. सुरुवातीला तो काहीच बोलत नव्हता, पण पुरावे एकामागून एक समोर येऊ लागले. त्यानंतर त्याच्या काही साथीदारांनी शोध सुरू केला. संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली. गावातील लोकांना विश्वासच बसत नव्हता. ज्याचं कौतुक केलं, ज्याला हुशार शेतकरी म्हटलं, त्याच्यावर असा आरोप होईल असं कुणालाही वाटलं नव्हतं. अनेकांनी डोक्यावर हात मारला. काही जण त्या शेताकडे पुन्हा पाहायलाही तयार नव्हते. शेवटी पोलिसांनी अधिकृतपणे संपूर्ण प्रकार उघड केला. गोलाकार पद्धतीने लावलेला मका, आजूबाजूला लावलेली झेंडूची फुलं आणि दाट हिरवळ हे सगळं फक्त एक पडदा होता. त्या पडद्यामागे एक मोठ्या प्रमाणात गांजाची बेकायदेशीर लागवड करण्यात आली होती, जेणेकरून बाहेरून कोणालाही संशय येऊ नये. याच कारणामुळे पोलिसांनी संपूर्ण शेत जप्त केलं. संबंधित शेतकरी आणि त्याच्या साथीदारांना अटक केली आणि पुढील तपास सुरू केला. एका दिसायला साध्या आणि आधुनिक शेतीसारख्या वाटणाऱ्या प्रयोगामागे इतका मोठा बेकायदेशीर प्रकार लपलेला असेल याची कल्पना कुणालाही नव्हती. गावकऱ्यांच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघडकीस आला आणि कायद्याने पुन्हा एकदा आपलं काम केल्याचं सिद्ध झालं. आणि माहितीचा विश्वासार्ह आवाज. आत्ताच सबस्क्राईब करा व्ह्यूअर मराठी.